न्यूज 18 लोकमत आणि अमृत नोनी प्रस्तुत मुक्ता सन्मान 2022 आपल्या पुढच्या 12व्या पुरस्कार प्राप्त मुक्ता आहेत। प्रशासकीय सेवेतलं उमद व्यक्तिमत्व वैशाली काशीत। सुरुवातीला त्यांच्याविषयी जाणून घेऊ। वैशाली काशीत प्रशासकीय सेवेतलं आणखी एक नाव। जीएसटी म्हटलं की सगळ्यांचं डोकं चालणं बंद होतं म्हणतात। तिथे वैशाली काशीत यांनी राज्यात सर्वात जास्त कर वसूल करण्याची कामगिरी केली आहे। जीएसटी सहायुक्त असलेल्या वैशाली काशीत यांनी ही कामगिरी केली ती करदात्याला सोबत घेऊन। जीएसटी संदर्भातील उत्तम ट्रेनर म्हणून त्या ओळखल्या जातात। आतापर्यंत केंद्रीय अबकारी कर आणि विक्री कराशी संबंधित 600 अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलंय। देशात फक्त महाराष्ट्रातल्या कर खात्याला ISO मानांकन मिळालंय आणि त्यात वैशाली काशीत यांचं मोठं योगदान आहे। पण वैशाली काशीत यांचं कार्य फक्त कर खात्यापुरतं सीमित नाही। भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना मदत करण्यात त्या अग्रेसर असतात। त्याबरोबरीनं मतिमंद मुलांसाठीही त्यांचे अनेक उपक्रम सुरू आहेत। वैशाली काशीत यांच्या कार्याचा न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे। वैशालीजी, आपलं खूप खूप स्वागत। व्यासपीठावर यावं आपण। वैशालीजी, तुम्हाला यावर्षीचा मुक्ता सन्मान पुरस्कार देताना न्यूज 18 लोकमतला अतिशय आनंद होतोय। इथं असलेल्या उत्साही, आनंदी, आरोग्य, इतरांना ऊर्जा देणाऱ्या आणि ज्यांचं कौतुक आज न्यूज 18 लोकमत करतंय, त्या न्यूज 18 लोकमतनी ही कौतुकाची जी थाप दिली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद। हा प्रवास करत असताना, प्रशासनातला असताना एक गोष्ट लक्षात आली की 2019 मध्ये कोल्हापुरात पूर आला, 2021ला कोल्हापूर सांगलीत पूर आला आणि तेव्हा आम्ही प्रशासनाचं काम करता करता ह्या सोशल ॲक्टिव्हिटीज पण केला। हे करत असताना अजून एक असं झालं की कोविडमध्ये जेव्हा आमचे पोलीस अधिकारी पूर्ण घरातली किंवा कुटुंबाची पूर्ण सगळ्यांना तो विचार न करता आपल्यासाठी सगळ्यांसाठी रस्त्यावरती थांबलेले होते, तेव्हा आम्ही 1000च्या वर दररोज पॅकेट्स त्यांना पुरवत होतो। आणि ते करत असताना आमचा जीएसटी डिपार्टमेंट ह्याच्यासाठी फार मोठं योगदान देत होतं। आज मला आनंद वाटतोय की सगळ्यात जास्त महसूल देणाऱ्या जीएसटी डिपार्टमेंटमध्ये मी काम करते। जेव्हा हा पुरस्कार घेत असताना मला अजून एक सांगावं असं वाटतं की आयुष्य लहान आहे, थोडंसं छान आहे, रडतोस काय बेड्या, लढण्यात शान आहे। त्यामुळं आयुष्यात फार संकट आली, अडचणी आल्या, मात्र माझे आई वडील, माझी मुलं वंशिका, ध्रुव आणि सगळ्यात मोठा माझा जीएसटी परिवार पाठीशी उभा राहिला। त्यामुळं हे काम करणं सोपं झालं। आणि पुन्हा एकदा मी इथं असलेल्या प्रत्येकाच्या उपस्थित असलेल्या विठ्ठलाला नमस्कार करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला पुरस्कार प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होतोय। आपली प्रशासकीय सेवेतली वाटचाल अशाच पद्धतीने सुरू राहो याबद्दल खूप शुभेच्छा।